अहिल्यानगर शहरात आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून सुरू असलेल्या सीना नदी सुशोभीकरण कामाची पाहणी करण्यात आली आहे। अहिल्यानगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उचललेले पाऊल कामाच्या माध्यमातून पूर्णत्वाकडे जात आहे। सीना नदी सुशोभीकरणासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी प्राप्त करून दिलाय। त्यानुसार पुणे महामार्गालगत असलेल्या सीना नदी पात्र सुशोभीकरणाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वाकडे जात आहे। तसेच दुसऱ्या टप्प्यातील अमरधाम कल्याण रोड परिसरातील आणि तिसऱ्या टप्प्यातील सावेडी गावालगतच्या सीना नदी सुशोभीकरणाचं काम करण्यात येणार असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे। आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून सुरू असलेल्या सीना नदी सुशोभीकरण कामाची पाहणी करण्यात आली। यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे, शहर उपअभियंता श्रीकांत निंबाळकर, संतोष लांडे, भूपेंद्र परदेशी आदी उपस्थित होते। तर पुढे बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले, शहरातून सीना नदीचा 13 किलोमीटरचा प्रवाह जात असून सन 2009 मध्ये मी महापौर असताना राज्य शासनाच्या माध्यमातून सीना नदी सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता। त्याचं काम देखील सुरू झालं होतं, मात्र काही राजकीय लोकांकडून विरोध झाला आणि ते काम बंद पडलं। त्यानंतर अहिल्यानगर शहरातील जनतेनं विधानसभेची जबाबदारी माझ्यावर टाकली। काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे मतरूपी जबाबदारी दिली आणि 2016 मध्ये नदीपात्राच्या प्रश्नासंदर्भात विधानसभेत आवाज उठवला। तेव्हापासून पाठपुरावा सुरू केला आणि त्यानंतर सीना नदीचे पात्र मोजण्याचे व हद्द निश्चितीचं काम पूर्ण झाल्यानंतर सीना नदी सुशोभीकरण कामाला वेग आला। सीना नदी पहिल्या टप्प्याचं काम पूर्णत्वाकडे जात आहे। पुणे रोड लगतच्या सीना नदी सुशोभीकरणाचं काम सुरू असून या ठिकाणी नागरिकांना पायी चालण्यासाठी जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आलाय। तर या परिसरातील नागरिकांना मनोरंजनासाठी येथे येता येणार आहे। पुढील काही वर्षात सीना नदीचं रूप पालटल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। तसेच नागरिकही आता सुरू असलेल्या कामाचं समाधान व्यक्त करत आहे, असं आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलंय। तर नगर शहरातील मैलमिश्रित पाण्याचा प्रश्न गंभीर होता, तो सोडवण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून अमृत भुयारी गटार योजना मंजूर करून आणली आणि जुन्या गावठाण भागातील पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण देखील झालंय। सीना नदी पात्रात सोडण्यात आलेले मैलामिश्रित पाणी आता सीना नदी लगत टाकण्यात आलेल्या मोठ्या पाईपद्वारे वाहून जाऊन त्याचं जलशुद्धीकरण होणार आहे। त्यामुळे आपली सीना नदी आता प्रदूषण मुक्त होईल। तर या सर्व कामाचं श्रेय आमदार संग्राम जगताप यांना जात आहे, असं मत माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी व्यक्त केलंय। तर सीना नदी कामाबरोबर नदीपात्रालगत 24 तास ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड करून ऑक्सिजन पार्क निर्माण केला जाईल। आमदार संग्राम जगताप यांच्यामुळे सीना नदी पात्राचं रूप पालटणार आहे। शहरात वृक्षारोपण आणि संवर्धनाची लोक चळवळ उभी करायची आहे। तरी नगरकरांनी यात मोठ्या संख्येनं सहभागी होऊन प्रत्येकानं एक तरी झाडाचं जतन करावं, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी केलंय। अहिल्यानगर शहरामधून जात असणारा नदी प्रवाह म्हणजे आपलं सीना नदी आणि ह्या सीना नदी करता 2009 साली देखील महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करण्यात आला होता। तर त्या काळामध्ये काही राजकीय लोकांकडून त्याला विरोध झाला आणि ते काम होऊ शकलं नाही आणि म्हणून त्याचा नंतर या अहिल्यानगर शहरातील जनतेने ज्यावेळेला विधानसभेची जबाबदारी ही माझ्यासारख्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं मतरूपी ज्यावेळेस दिली, तर त्यावेळेसपासून अगदी 2016 मध्ये या नदीपात्राकरता हा प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित करण्यात आला आणि त्यावेळेसपासून जो पाठपुरावा केला त्याच्यातनं आज कुठंतरी आपल्याला सीना नदी सुशोभीकरण किंवा सीना नदीचं पात्र मोजण्याचं काम आणि पात्र मोजून झाल्यानंतर सीना नदी सुशोभीकरण करण्याकरता आता कुठेतरी कामाला सुरुवात झालेली आहे, वेग आलेला आहे। लवकरच हा जो काही सीना नदी सुशोभीकरणामधला प्रकल्प आहे त्यातला पहिला टप्पा आता पूर्णत्वाकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण ज्यावेळेला पुण्यावरनं म्हणजे कार्टिक चौक मार्गावर येतो तर त्या ठिकाणी असणाऱ्या इलेक्शनच्या ब्रिजवरती तिथं सुशोभीकरणाचं काम आणि तिथं वॉकवे म्हणजे अगदी विनायक नगरची मंडळी असेल, गुडगावरची मंडळी असेल, या परिसरामध्ये ह्या मागच्या बाजूने सुद्धा येऊ शकते अशा प्रकारचं नियोजन करण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून आम्ही सुरू केलेला आहे। आणि हा टप्प्याबरोबर आता नगरच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे अमरधामच्या परिसरामध्ये देखील मागच्या बाजूला त्या भागात देखील आता तिथं देखील ते काम लवकरच सुरू होणार आहे आणि याच्यातनं निश्चित रूपाने नगरकरांकरता एक सायंकाळच्या वेळेला असेल किंवा नदीपात्र सुशोभीकरण करून तिथं फिरण्याची व्यवस्था देखील आता या ठिकाणी नागरिकांकरता केली जाणार आहे। त्यामुळं निश्चित हे सगळं नदीपात्र सुशोभीकरण झाल्यानंतर आपल्याला शहरामध्ये आल्यानंतर किंवा नदीपात्र कसं असू शकतं याच्या प्रकारे सुरुवात करण्याकरता आता प्रयत्न सुरू झालेले आहेत। याला अजून बराच कालावधी लागेल पुढच्या कामांना,
पण निश्चित आता सुरुवात कुठेतरी झालेली आहे. त्यामुळं निश्चितच एक नागरिकांमध्ये देखील एक समाधानाचं वातावरण आपल्याला या कामाच्या पद्धतीने पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.